हाय नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. चला तर आपण आज बनवणार आहोत वरीच्या तांदळाचा पैकी उपमा. आपण वरीचा भात बऱ्याच वेळा केलेला आहे, पण उपमा जसा करतो त्या पद्धतीने वरीच्या तांदळाचा भात उपमा केला तर खूप सुंदर आणि टेस्टी असे लागतो. प्रथम मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. या तुपामध्ये थोडंसं वरीचं एक अर्धी वाटीला पण कमी मी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे. ते चांगलं ब्राऊन होईपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. आणि एका साईडला थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपल्याला जसं उपमा करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. थोडेसे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत मी. तुमच्या चवीनुसार कमी जास्त शेंगदाणे तुम्ही टाकू शकता. हे तेल टाकण्याऐवजी या ठिकाणी तुपाचा वापर केला तर अतिशय सुंदर आणि टेस्टी असा उपमा तयार होतो. शेंगदाणे चांगले ब्राऊन झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक करून मी ते फ्राय करायला घेतलेलं आहे. आणि ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय आपण वरीचं तांदूळ तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने पुन्हा फ्राय करून घेतलेलं. आता यामध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं एक अर्ध्याला पण कमी थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे, अर्धा चमचा. आणि त्याच्यामध्ये जे काय आपण पाणी उकळून घेतलेलं आहे ते पाणी पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. उपवासासाठी उपयुक्त असं वरीचं तांदूळ असतं. याच्यामध्ये दुसरं काहीही ॲड करणार नाही. थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट जे करून ठेवलेलं होतं ते मी 2 चमचे ॲड केलेलं आहे. आणि ऑलरेडी थोडंसं मिरची पावडर पण थोडेसे अर्धा चमचा मी ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीनं एकदम साधं सिंपल आणि पटकन असा होणारा हा वरीचा भात जसा करतो त्या पद्धतीनेच आपण वरीचा उपमा पण आपण छानपैकी करू शकतो. अशा पद्धतीने तो पूर्ण शिजवून घेतल्यानंतर थोडंसं लागत असेल तर अजून थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे आपल्याला. एकदम पाणी आटल्यानंतर एकदम सुटसुटीत आणि छान असा हा जसा उपमा तयार होतो त्या पद्धतीनंच हे वरीच्या तांदळाचा आपला हा उपमा मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि आता हा आपल्याला गरम गरम ह्याच्यावर मस्तपैकी तूप टाकून खायला घेतला तर एकदम टेस्टी आणि खूप सुंदर असं लागतो आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे. वरीचा भात आपण प्रत्येक वेळेस करतच असतो, पण थोडेसे वेगळी अशी रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. एकदम साधी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे. याच्यासाठी फार काही वेळ लागत नाही. झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि मस्तपैकी तुम्ही गरम गरम खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.